काय झालं काय माहिती बाबा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्करण. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. ओम हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंड वाकेरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आजचा आपला 7वा तरंग आहे. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. सर्व शास्त्रांचा समारोप. तर जीवनमुक्ती व विधेयमुक्ती यांचे वर्णन. निर्डे महाराज तिकडून आवाज बंद करा. हा झाला वाटतं. तर जीवनमुक्ती व विधेयमुक्ती यांचे वर्णन. निर्डे महाराज तिथं नाहीतच काय किती. जीवनमुक्ती व विधेयमुक्ती यांचे वर्णन. चौथ्या तरंगाच्या सुरुवातीला तत्वदृष्टी हा मुक्त होऊन गेला. 5व्या तरंगामध्ये अदृष्टी मुक्त होऊन गेला आणि 6व्या तरंगामध्ये तर्कदृष्टी मुक्त होऊन गेला. तर हे या तिघांना गुरुनी या तिघांना जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश केला आणि ते तिघेही श्रवण मनन निध्यासन तत्वपदार्थ शोधन करून तिघेही कर्तार्थ झाले. याप्रमाणे तिघेही कर्ता झाल्यानंतर उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांचे घडलेले जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा उपसंहार या तरंगामध्ये करावयाचा आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध आशेपर्यंत त्या पुरुषाचा व्यवहार होतच असतो. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध आशेपर्यंत त्या पुरुषांचा व्यवहार होतच असतो. मुक्त झाल्यानंतरही देह पडेपर्यंत राहणाऱ्या ब्रह्मवेत्याला जीवनमुक्त असे म्हणतात. ब्रह्मज्ञान जरी झालं तरी देहाशेपर्यंत प्रारब्धानं आपल्याला जी काही सुखदुःख असतात त्याप्रमाणे व्यवहार होतच असतो. मुक्त झाल्यानंतर देह पडेपर्यंत राहणाऱ्या ब्रह्मवेत्याला जीवनमुक्त असे म्हणतात व देह पडल्यानंतर विदेहमुक्त असे म्हणतात. तर विदेहमुक्तीचा अर्थ काय आहे ते ध्यानात घ्यायचा. कारण देह पडल्यानंतर विदेहमुक्ती असते आणि ज्यावेळेस ज्ञान झालं त्याच्यानंतर आपण ज्ञान झाल्यानंतर जे जीवन राहतो तर त्याला जीवनमुक्ती म्हणजे देह आहेपर्यंत राहणे. तर जीवनमुक्ताची स्थिती. आता जीवनमुक्त झालेला कसा राहतो किंवा कसा वागतो तर ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे झाडाचे सुकलेले पान वाऱ्याच्या वेगाने इतरस्त भ्रमण करते त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने देहाभिमान बाधित झाल्यानंतर तत्वदृष्टी उरलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. तत्वदृष्टी म्हणजे 4थ्या तरंगामध्ये जो मुक्त होऊन गेला तो प्रारब्धानुसार वागू लागला. केव्हा तो विहित कर्माचरण करीत, केव्हा रथात, केव्हा घोड्यावर, केव्हा हत्तीवर बसे, केव्हा बाग बगीचे पाही, केव्हा एकटाच अनवाणी चाले, केव्हा उत्तम बिछाण्यावर झोप घेई. म्हणजे हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्यांचं वर्णन आहे की ते कशा पद्धतीने राहत होते. तर केव्हा केव्हा उत्तम पक्वान्ने सेवन करे, केव्हा केव्हा अन्ना वाचून तळमळत असे, केव्हा अरण्यामध्ये गिरिगुहेत राहून दगडावर झोप घेई, केव्हा केव्हा लोकांकडून पूजा घेई व काही वेळेला लोकांनी केलेला धिकारही पाहि. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुड, बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा, ते देहाभिमानू सांडोनी गुण कर्मे ओलांडोनी
साक्षीभूत होऊन वर्तती देही. 182 क्रमांकाची ओवी आहे आणि ज्ञानेश्वरी अध्याय 3रा आहे. या वचनाप्रमाणे ब्रह्मात्मबोध झालेल्या तत्वदृष्टीचा व्यवहार होत होता. निसंदेह ब्रह्मात्मबोध झाल्यामुळे त्याला देहात्मभ्रांती कधीही स्पर्शू शकली नाही. याप्रमाणे जीवनमुक्त झालेल्या पुरुषांची जो कोणी स्तुती करील त्याला पुण्यप्राप्ती होते. निर्डे महाराज त्यांनी हा ते तुमचा आवाज चालू आहे, थोडा आवाज येतोय. तुमचा आवाज ह्याचा चालू आहे वाटतं तर. हा आता झाला वाटतं बंद, झाला. तर या वचनाप्रमाणे ब्रह्मात्मबोध झालेल्या तत्वदृष्टीचा व्यवहार होत होता. तर निसंदेह ब्रह्मात्मबोध झाल्यामुळे त्याला देहात्मभ्रांती कधीही बाधू शकली नाही. याप्रमाणे जीवनमुक्त झालेल्या पुरुषांची जो कोणी स्तुती करील तर पुण्यप्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा महात्म्यांची जे निंदा करतात, अगर त्यांच्याकडे दोष दृष्टीने पाहतात त्यांना पाप लागते. जे साधू संत महात्मे असतात त्यांच्याकडं दोष दृष्टीने जे पाहणारे असतात तर त्यांना पाप लागतं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या पापानंच आपण बुडत असतो. तर ते ध्यानात घ्यायचं की आपल्याकडून पातक घडू नये, म्हणून साधू संतांची निंदा करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अशा महात्म्यांची जे निंदा करतात अगर त्यांच्याकडे दोष दृष्टीने पाहतात त्यांना पाप लागते. आमच्या साखरे महाराजांना एकदा आम्ही असे विचारले की महाराज, ब्रह्मज्ञानी पुरुषाला पाप पुण्य लागत नाही असे म्हणतात, मग त्यांच्या पाप पुण्याची काय वाट? तेव्हा महाराजांनी गमतीने उत्तर दिले, अरे जे त्यांची स्तुती करतात त्यांच्याकडे त्यांचे पुण्य जाते व त्यांची जे निंदा करतात त्यांच्याकडे त्यांचे पाप जाते. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषांची तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून दू पाप पुण्य अंगा. अशी स्थिती होते. तर ज्ञानवानाच्या व्यवहाराला नियमाचे बंधन नाही. आता तिसरा पॉइंट आहे की ज्ञानवानाच्या व्यवहाराला नियमाचे बंधन नाही. तुम्ही म्हणता चांगली गोष्ट आहे बाबा, ज्ञान झाल्याच्या नंतर मग आपल्याला काही करता येईल. तर त्याचा अर्थ असा नाही. त्यांना असं सांगायचंय की ज्ञानवानाच्या व्यवहाराला नियमाचे बंधन नाही, म्हणजे ज्याला ज्ञान झालेला आहे तो निषिद्ध गोष्टी सकाम गोष्टी करण्याकडे प्रवृत्त होत नाही. तो नियम सोडून चालूच शकत नाही. त्यांना सर्वच नियम माहीत असतात. मग नियम माहीत असणारे माणसं नियम सोडून चालत नसतात. म्हणून ज्ञानवानाच्या व्यवहाराला नियम नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी. मग काही लोक ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी नियम सांगतात. आता काही लोक म्हणतात, त्या फलाण्या महाराजाला लय ब्रह्मज्ञान झालंय, तर मग तो कसा व्यवहार करतो? ते असे म्हणतात की सर्व त्रिपुटी दुःख हेतू असल्यामुळे तिचा त्याग करून प्रयत्नाने समाधी करावा. समाधी हा शब्द पुल्लिंगी आहे. व्यवहार करावायचा झाला तर फक्त भिक्षा अन्न जलपानापुरताच करावा हा नियम टाकून जो कोणी ज्ञानवान स्वैर वागेल तो कुत्रा आहे असे समजावे. गौड पादाचार्य मुनींनी समाधीचा प्रकार सांगितलेला आहे. आता हे असे लोक वेगवेगळ्या अर्थानं बोलतात की बाबा ज्याला ज्ञान झालंय त्यांनी काहीच करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे समाधी साध्य करून ज्ञानवान सुखी होतो. कारण समाधी लावल्यामुळे त्यांचा सर्व विक्षेप नाहीसा होतो. अष्टांग वाचून समाधी साध्य होणार नाही. ती 8 अंगे अशी 1 5 यम म्हणजे 1 यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. याप्रमाणे 8 अंगाने प्राप्त होणारा निर्विकल्प समाधी साध्य करून घेऊन ज्ञानवानाने आनंदात राहावे. अन्न पानादी ग्रहणाशिवाय अधिक प्रवृत्ती ज्ञानवानाने करू नये. याप्रमाणे म्हणजे असे आपापल्याच मनानं त्याचे नियम लावतात. याप्रमाणे शास्त्र संस्कार शून्य बहिर्मुख लोकांची बडबड ऐकून तत्वदृष्टी उपहास बुद्धीने त्यांना काही एक उत्तर न देता. आवाज येत नाही का? आता येतोय का बघा? हा, तर ते एखाद्या वेळेस तुमच्याकडे इंटरनेट कमी जास्त होत असेल महाराज. हा ते निर्णय महाराज, तुमच्याकडं इंटरनेटचं कमी जास्त झालं का? तसं होत असतंय.
तर बहिर्मुख लोकांची बडबड ऐकून तत्वदृष्टी उपहास बुद्धीने त्यांना काही एक उत्तर न देता ज्ञानवानांचे व्यवहाराला नियम सांगणारे लोक मूर्ख आहेत असे मनात समजून हसू लागला. तर ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी तत्वदृष्टीचा अभिप्राय, तर ज्ञान झालं म्हणजे त्या ज्ञान होणाऱ्याला शरीर नसतं असं नाही. शरीर असल्यामुळं आणि त्याला प्रारब्ध असल्यामुळं त्या प्रारब्धानुसार त्याचे व्यवहार चालत असतात. फक्त ज्ञानवान असतो तो निषिद्ध कर्म सकाम कर्म करत नाही, परंतु व्यवहारामध्ये दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. तर एक वेळेस समजा म्हणले का पोती चालू होती, त्या पोतीला गेलेले दोघ जण, एक ज्ञानवान आणि एक दुसरा अज्ञानी होता, एक अज्ञानी आणि एक ज्ञानी. तर दोघं बी असणार, एकाला समाधी लागली आणि एकाला झोप लागली, एकाला समाधी लागली आणि एकाला झोप लागली. तर मग आता पाहणारे लोक असं म्हणू शकतात की हे दोघं पण झोपी गेलेले आहेत. तर ते एकाला समाधी असते आणि एकाला झोप असते. तर अज्ञानी माणूस झोप घेत असतो आणि ज्ञानी माणसाला समाधी लागू शकते. तर दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. आता ते वर्म स्वतः आपण तसं व्हावं लागतं त्यावेळेस ते कळत असतं. तर ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी तत्वदृष्टीचा अभिप्राय, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, जैसे न सिंपे जळी पद्मपत्र. तर कर्म ज्ञानवानाकडून जरी कर्म झाले तरी त्या कर्माची बाधा त्या ब्रह्मज्ञानाला होत नाही. तर कशी होत नाही म्हणले, तर जसं की कमळाचं पान पाण्यामध्ये राहून ते कोरडं राहतं, त्याला पाणी पाणी घेत नाही ते किंवा ओलं होत नाही. पाण्यात तुम्ही बुडवा आणि त्याला बाहेर काढा, त्याच्यावर एकही थेंब नसतो. तर असं हे पद्मपत्र तर 50वी ओवी आहे, ज्ञानेश्वरी अध्याय 5व्या मधली ओवी आहे. तत्वदृष्टीच्या हसण्याचा अभिप्राय असा की ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराला नियम असत नाही, कारण त्यांच्या व्यवहारात भेदभ्रांती व रागद्वेषाधिक ही वस्तुता काहीच नसतात. ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे ते व्यवहारामध्ये त्यांना भेदाची भ्रांती, म्हणजे इथे सगळा भेद आहे, हे वेगळं आपण वेगळं असं काही नसतं, किंवा रागद्वेषाधिक हे नसतात. जरी तुम्हाला त्यांना वाटत असलं की हे रागद्वेष आहे यांच्याकडं, तर त्यांच्याकडं रागद्वेष नसतो. ही वस्तुता काहीच नसतात. त्यांचे प्रारब्ध कर्म शेषच त्यांच्या व्यवहाराला निमित्त असते. ते प्रारब्ध कर्म प्रत्येकाचे निरनिराळे असल्यामुळे ज्ञानवानाच्या प्रारब्ध कर्मजन्य व्यवहाराला नियम असत नाही व असा नियम कोणालाही करता येणार नाही. पण हा शास्त्र सिद्धांत माहीत नसल्यामुळे किंवा त्याचे रहस्य न कळल्यामुळे अज्ञानी लोक ज्ञानवानांच्या व्यवहाराचे वाटेल तसे बडबडतात. ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी नियम असावेत असा आग्रह असणाऱ्यांचे मत, कित्येक स्वतःला शहाणे समजणारे पंडितमान्य लोक ज्ञानवानाच्या प्रवृत्तीविषयी असे म्हणतात की ज्ञानवानाने नित्यनिमित्ती कर्मे केली पाहिजेत, तसेच उपासनादी केली पाहिजेत, किंवा त्याने नियमाने वागले पाहिजे असे आमचे म्हणणे नाही, पण त्याने कुठल्याही व्यवहारात पडू नये. फार झाले तर भिक्षा स्नान स्वच्छाधिक शरीर संरक्षणापुरते व्यवहारात पडावे, अधिक प्रवृत्ती होऊ देऊ नये. ज्ञानवानला ज्ञान होण्याच्या पूर्वी मुमुक्षु अवस्थेमध्ये विषयाच्या ठिकाणी फक्त दोषदृष्टीने वैराग्य असते व ज्ञान झाल्यानंतर विषयाविषयी मिथ्यात्व बुद्धी उत्पन्न होते. याप्रमाणे दोषदृष्टी व मिथ्यात्व बुद्धी या दोन कारणाने ज्ञानवानाची विषयाविषयी तुच्छ बुद्धी असल्यामुळे ज्ञानवानाची विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती होणार नाही. तर प्रारब्ध बलाने शरीर निर्वाहापुरती ज्ञानवानाची प्रवृत्ती नाईलाजास्त होते, म्हणून ज्ञात्यांची शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होऊच नये. आता हे शंकाकारांचं असं म्हणणं आहे किंवा शंका घेणारे असं म्हणतात की एखाद्याला ज्ञान झालं की त्यानं काहीच करू नये, त्याने व्यवहार करू नये, त्याने काही म्हणजे कुठल्याही भानगडीत पडू नये असं म्हणतात. परंतु त्याचा अर्थ तसा नसतो, कारण ज्याचं प्रारब्ध, प्रत्येकाला प्रारब्ध जसं प्रारब्ध असन तसं घडत असतं. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा असणारा व्यवहार घडू शकतो. तर
ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी त्रयस्थाचे मत आहे. वरील प्रश्नात उत्तर सांगण्याच्या पूर्वी हा निर्डे महाराज, आवाज येतोय का तुम्हाला? निर्डे महाराज, आवाज येतो का? हा, तुमच्याकडून काहीतरी ते बटन एक चालू झालंय वाटतं, कुठलं तरी ते त्याच्यावर काहीतरी आलंय बघा तुमच्या पुढे ह्याच्यावर. म्हणजे मला आवाज येत नाही तुमचा, पण तुम्हाला तुमचं काहीतरी बटन चालू आहे. हा, झालं आता बरोबर, झालं 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 बरोबर आता. तर वरील प्रश्नास उत्तर सांगण्याच्या पूर्वी कर्माचे प्रकार सांगणे आवश्यक आहे. कर्माचे 3 प्रकार असतात हे आपलं पाठीमागं झालेलं आहे, तरी सुद्धा ते आपल्याला सांगतात. संचित, क्रियामान आणि प्रारब्ध हे 3 प्रकारचं कर्म आहे. संचित, क्रियामान, प्रारब्ध. पूर्वजन्मी केलेले कर्म पण ज्याच्या फलभोगाला आरंभ झाला नाही ते संचित कर्म, म्हणजे साठवून ठेवलेलं असतंय किंवा साठलेलं असतं त्याला संचित कर्म असं म्हणतात. या जन्मामध्ये करून निर्माण होणारे कर्म त्याला क्रियामान कर्म असे म्हणतात. व पूर्वजन्मी केलेले कर्म ज्याच्यामुळे आताचे शरीर प्राप्त झालेले आहे, त्या शरीरात सुखदुःखाचा भोग देण्यास कारण असलेले जे कर्म त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आता जे आपल्याला सुखदुःख भोगायला मिळतात ते आपल्या संचित कर्मामधूनच आलेलं असतं. थोडक्यात म्हणजे ज्या कर्माच्या फलभोगाला आरंभ झाला आहे ते प्रारब्ध कर्म. या 3 कर्मापैकी ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या संचित कर्माचा नाश होतो व क्रियामान कर्मापासून उत्पन्न होणारे पाप पुण्य ज्ञानवानाला लागत नाही. ज्ञानवानाची शरीर निर्वाहाची क्रिया प्रारब्धाने होत असते. ते प्रारब्ध कर्म अनेक प्रकारचे आहे. यावर अशी शंका येणे संभवनीय आहे की एखाद्या ज्ञानवानाचे 10 जन्म देण्याचे प्रारब्ध आहे. जर पहिल्या जन्मात ज्ञान झाले तर त्या ज्ञानवानाला आणखी 9 जन्म तो प्रारब्धाचा भोग भोगण्याकरता घ्यावे लागतील. कारण प्रारब्ध कर्माचा भोगावाचून नाश होत नाही असा नियम आहे. प्रारब्धातील 9 शरीरापैकी ज्ञानवानाला अधिक शरीरे मिळणार नाहीत हेच ज्ञानाचे फल. प्रारब्धातील 9 शरीरापैकी ज्ञानवानाला अधिक शरीरे मिळणार नाहीत हेच ज्ञानाचे फल आहे. कारण ज्ञान झाल्याच्या नंतर उपादान कारण आणि निमित्त कारण. तर उपादान कारण जरी असलं आणि निमित्त कारण नसलं तर ते शरीर बनत नाही. तर उपादान कारण काय महाराज? उपादान कारण पंचमहाभूत आहे, तर त्याला कर्म लावू नका. आणि तुमचे आमचे जे कर्म आहेत ते निमित्त कारण आहे. मग आता उपादान कारण हे संपत नसतं महाप्रलय काल होईपर्यंत. मग उपादान कारण म्हणजे पंचमहाभूत असतात आणि निमित्त कारण आहे जीवाचं आपले कर्म. तर कर्म आपले जर निमित्त कारण कर्म जर संपले आणि ज्ञानवानाचे कर्म संपत असतात, हे ध्यानात घ्या. आपले जर कर्म म्हणजे पाप पुण्य जर आपल्या अंगी लागू नाही दिलं तर आपल्याला जन्म कसा येईल? म्हणून सच्चिदानंद रोहिदास बाबा म्हणायचे की आपण ब्रह्मदेवाच्या काही बापाचं खाल्लं नाही आपल्याला जन्म देईल. म्हणजेच त्यांचं एवढं विश्वास होता, एवढी खात्री होती की आपण काही पाप पुण्य करत नाहीत आणि पाप पुण्य आपलं नाही असं त्यांना खात्रीशीर माहिती होतं. त्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान असल्यामुळं, ते संत महात्मे असल्यामुळं, त्यांची एवढी खात्री असल्यामुळं ते तसं म्हणत होते. म्हणजे त्यांनी निमित्त कर्म जे आपलं असतं ते कर्म संपवून टाकलं होतं आणि तसं ज्ञानवानानं आपलं जे निमित्त कर्म आहे त्या कर्माची बाधा आपल्याला पाप पुण्याची लागू होत नाही किंवा ते करत नाहीत. मग पाप पुण्य जर नाही झालं तर जन्म कोणाला येईल? तर असे प्रारब्धातील 9 शरीरापैकी ज्ञानवानाला अधिक शरीरे मिळणार नाहीत हेच ज्ञानाचे फल आहे. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण देहपातानंतर ज्ञानवानाचे प्राण या लोकांमध्ये किंवा अन्य शरीरामध्ये जात नाहीत, तर ते ज्ञानवानाचे प्राण अंतःकरण इंद्रिय सर्व आत्मस्वरूपातच लीन होऊन जातो असे श्रुतीने सांगितलेले आहे. प्राण बाहेर गेल्या वाचून दुसऱ्या शरीराची प्राप्ती होत नाही. आपल्या शरीरातील प्राण ज्यावेळेस सूक्ष्म देह बाहेर जाईल त्यावेळेस दुसऱ्या शरीराची प्राप्ती होत असते. ज्ञानवानाचे प्राण बाहेर जात नाहीत. प्रारब्ध कर्माचा भोगावाचून नाश होत नाही. म्हणून प्रारब्धातील शेवटच्या शरीरातच ज्ञान होते.
कारण जोपर्यंत अनेक शरीरे घेण्याचे प्रारब्ध शिल्लक आहे, तोपर्यंत ज्ञान होत नाही. आता एखाद्याचे 100 जन्म होणार असले, तर 100 जन्मापर्यंतही ज्ञान होत नाही. ज्या अर्थी तुम्हाला ज्ञान होतंय, त्या अर्थी मोक्ष तुम्हाला मिळालेला आहे किंवा कळालेला आहे. मोक्ष तर आपल्याला अगोदरचा मूळचाच आहे, पण ते कळून आपण घेतलेला असतो. ज्ञान हे प्रारब्धातील शेवटच्या जन्मातच होते आणि ज्या जन्मामध्ये तुम्हाला ज्ञान होतं, त्या अर्थी तुम्ही मुक्त आहात. म्हणजे आपला शेवटचा जन्म असला कीच आपल्याला ते जिथं ज्ञान होतं, ते आपला शेवटचा जन्म असं ध्यानात घ्यायचं. प्रारब्धानुसार विषयासक्ती व बुद्धिमांद्यत्वादी जोपर्यंत आहे, तोपर्यंत दृढ आत्मज्ञान होणारच नाही. प्रारब्धानुसार विषयासक्ती व मांद्यत्वादी जोपर्यंत आहे, तोपर्यंत दृढ आत्मज्ञान होणारच नाही. त्याचप्रमाणे अनेक शरीरे देण्याचे प्रारब्ध कर्म ज्ञानाला प्रतिबंधक असते. यालाच आगामी प्रतिबंध असे म्हणतात. म्हणजे पुढे येणारा प्रतिबंध, पुढे येणारे जन्म, तेच आपला मुक्तीला प्रतिबंध असतो. असा प्रतिबंध असूनही एखादा मुमुक्षू जर सतत श्रवण मननादी करील, तर श्रवणाधिकाच्या बलवत्तर संस्काराने त्याला दुसऱ्या जन्मात ज्ञान होईल. ज्याप्रमाणे वामदेवाने पूर्वजन्मी श्रवण मननादी केले होते. तुम्ही म्हणता, हे महाराज आम्हाला हे काहीच कळत नाही, तरी आम्ही ऐकायला बसतो, तरी सुद्धा तुमचा उपयोगच होणार. तुमचा फायदाच होत असतो. म्हणून श्रवणाधिकाच्या बलवत्तर संस्काराने दुसऱ्या जन्मात ज्ञान होईल, की ज्याप्रमाणे वामदेवाने पूर्वजन्मी श्रवण मननादी केले होते, पण त्यांच्या प्रारब्धामध्ये आणखी एक शरीर देण्याचे शिल्लक राहिले असल्यामुळे त्या जन्मात त्यांना ज्ञान झाले नाही. पण पुढच्या जन्मी प्रारब्धातील प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे वामदेवाला गर्भात असतानाच ज्ञान झाले. ही कथा ऋग्वेदामध्ये आहे. म्हणून ब्रह्मज्ञान हे प्रारब्धाच्या शेवटच्या जन्मातच होते. विषयासक्ती, प्राज्ञामांद्य, कुतर्क इत्यादी दोष हे ज्ञानाला प्रतिबंधक आहेत. त्याला वर्तमान प्रतिबंध म्हणतात. तिसरा एक भूत प्रतिबंध आहे. आता हे भूत प्रतिबंध कसा असतो ते ध्यानात घ्या. तर त्याला म्हणले, एक उदाहरण देतो म्हणले. एका ग्रस्ताची म्हणले म्हैस चांगली होती. एका ग्रस्ताकडं म्हैस त्याने घेतलेली होती. ती म्हैस चांगली होती. पुढे त्याने संन्यास घेतला. त्या मनुष्याने काय केला? पुन्हा संन्यास घेतला. आता संन्यास घेतल्यानंतर गुरुच्याकडे श्रवण करत असता, म्हणजे पहिला तो समजा शेतकरी असेल आणि शेतकरी असल्यामुळे त्यानं म्हैस वगैरे घेतली होती, पण ती चांगली होती. आणि मग ते श्रवण करत असताना गुरुच्याकडं ग्रस्त आश्रमातील म्हैस त्यांच्या समोर येई. गुरुनी त्याला जरी ओंकाराचे ध्यान करण्यास सांगितले होते, गुरुनी त्यांना ओंकाराचं ज्ञान करायला म्हणजे नामचिंतन ध्यान करायला सांगितलं होतं, तरी ध्यानाला बसला असता ओंकाराचे ध्यान जाऊन त्याच्या पुढे म्हैसच येऊ लागली. ओंकाराचे ध्यान करायचं सोडून ते ध्यानाला बसला आणि डोळे झाकून बसला की म्हैस दिसायची. तर मग हे अशा पद्धतीने त्याला ध्यानाला बसला, ओंकाराचे ध्यान जाऊन पुढे म्हैसच येऊ लागली. याला भूत प्रतिबंध असे म्हणतात. तर या प्रतिबंधाचे वर्णन विद्यारण्य स्वामींनी पंचदशीच्या 9व्या प्रकरणामध्ये केलेले आहे. तर आपण सुद्धा चिंतनाला बसल्याच्या नंतर आपल्याला काय काय आठवतं आणि काय काय दिसतं, तर ज्याची त्यांनी विचार करून पाहावा. आपण चिंतनाला बसलो, मग आपल्याला काय दिसतं ना आपल्या समोर काय येतं, तर याच्यावरून आपण ध्यानात घ्यायचं की त्या जसं ग्रस्ताला ओंकाराचं चिंतन करायला की म्हैसच समोर यायची. मग आता आपलं ज्याच्यावर जास्त प्रेम असेल तेच आपल्या समोर येत असतं. आपण डोळे झाकले तरी तेच, झोपीत तेच, स्वप्नात तेच, द्रष्टात तेच असं होत असतं. कारण आपलं ज्याच्यावर प्रेम असेल ती वस्तू आपल्याला समोर दिसत असते. म्हणून आपलं प्रेम असणारं भगवंतावर असावं. जर भगवंतावर प्रेम नसेल आणि आपल्याला आपला जन्म, आपला मृत्यू होते वेळेस जर आपल्याला म्हैस आठवली, तर आपल्याला म्हैसच व्हावं लागेल, असं शास्त्र सिद्धांत आहे. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला बैल आठवला तर काय व्हावं लागेल? तर बैलच व्हावं लागेल.
कुणी म्हणते एखाद्या वेळेस आम्हाला गाय आठवली तर काय व्हावं लागेल, तर गायच व्हावं लागेल. एखादं आठवण एखाद्याला वाटलं की कुत्रं आठवलं तर कुत्रं व्हावं लागेल. एखाद्याला जर आपल्या नातेवाईक आठवले तर ते नातेवाईकच व्हावं लागेल. मग जडभरत राजा हरणी गरबा घ्याला आणि घाला तो घातीला वासनेने. जडभरत राजाला एवढं मोठं राज्य नवखंडाचं सोडून देऊन वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली, देवावर प्रेम ठेवलं. पण असणारं त्या हरणीच्या पिल्लावर त्याचं प्रेम जडलं आणि ते शेवटी मरते वेळेस हरणीचं पिल्ल्याचं कसं होईन असं वाटलं. तर मग असणारं त्यांना ते हरीणच व्हावं लागलं. हरीण झाल्यानंतर सुद्धा त्यांना ज्ञान होतं, म्हणजे त्यांचं ज्ञान कुठं जाईल? तर तसं असतं ते, की आपण अंतिमती सागतिह. जे आपल्याला मरणे जया जे आठवे तेच होणे लागे. तेची ते गती ते पावे. आता मरणाच्या समयी आपल्याला जे आठवल ते आणि म्हणून आपल्याला आतापासूनच सवय लावायची, की आपण परमात्म स्वरूप आहोत आणि परमात्म स्वरूपाचं आठवलं पाहिजे. कारण त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग परमात्मा सोडून हे जी सर्व दिसायला लागले याचं काय कारण आहे? तर आपल्याला अनंत जन्मापासून आपल्याला हे संस्कार झालेले आहेत आणि हे सत्यत्वाचे संस्कार आहेत. पण ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं त्याला जरी हे दिसलं काही, तरी ते म्हणतो की हे याला मिथ्यात्व आहे आणि फक्त चैतन्यच आहे. चैतन्य नसतं तर हे काही भासलं नसतं. मग असं ज्याला दृढीकरण झालेलं असेल, त्याला जर चैतन्यच दिसत असेल किंवा तो चैतन्य होऊनच राहिला असेल, तर त्याला चैतन्यच होता येतं. तर असं ध्यानात घ्या. मग ज्ञानवानाची शरीरा निर्वाहापुरतीच क्रिया प्रारब्धाने होते. विषय आसक्ती ठेवून अधिक खटपट ज्ञानवान करीत नाही. तात्पर्य ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्ती प्रधानच असला पाहिजे. आता जर कोणी असे म्हणेल की मन हे चंचल आहे, ते निरालंब म्हणजे विषय सोडून कधी एकटे राहत नाही, म्हणून त्या मनाला विषय देण्याकरता ज्ञानवानाचे अधिक प्रवृत्ती होणे शक्य आहे. तर त्याचे उत्तर असे आहे, मनाला जर मोकळे सोडले तर ते विषयाकडे धावते. पण त्याच मनाला जर समाधीच्या अभ्यासाची सवय लावली, त्याच मनाला जर समाधीच्या अभ्यासाची सवय लावली तर ते मन निरालंब म्हणजे निर्विषय राहू शकेल. म्हणून ज्ञानवानाने समाधीच लावावी. जर ज्ञानवान समाधी लावून बसेल तर त्या ज्ञानवानाची शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होणार नाही. म्हणून ज्ञानवानाने देहनिर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होणार नाही. म्हणून ज्ञानवानाने देहनिर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती टाकून देऊन समाधीच केला पाहिजे, असेच त्रयस्थाचे मत आहे. तर समाधीचा प्रकार करण्यासाठी मग आता हे किती अवघड गोष्ट आहे बघा. मग तुम्हाला उघडी समाधी लागली पाहिजे का अशी समाधी लावायची? आता आपण सांसारिक असल्यामुळं आपल्याला अशी समाधी लावता येते का? आणि जर आम्हाला जर ज्ञान असेल तर ज्ञानानं आपल्याला समाधी लागते. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सविकल्प समाधी अष्टांगाने निर्विकल्प समाधी साध्य होते. मग समाधीचा अभ्यास जर लावायचा असेल तर मग अशा प्रकारचं हे आपल्याला करावं लागतं. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम आहेत. आणि नियम शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. मग आता आसन कसं टाकायचं? आसनाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सिंह, भद्र, पद्म, सिंह ही 4 आसने मुख्य आहेत. त्यामध्ये सिद्धासन अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचे लक्षण असे की वाम पादाची टाच गुदशिष्णाच्या संधीमध्ये दाबून दक्षिण पादाची टाच शिश्नाचे ऊर्ध्व भागी दाबावी व भुरकुटीमध्ये दृष्टी ठेवून स्थानोप्रमाणे शरीराची स्थिती सरळ निश्चळ करावी. अशा स्थितीला सिद्धासन म्हणतात. आसनापैकी कित्येक आसने रोगनाशक आहेत आणि कित्येक समाधीची साधक आहेत. सिद्धासनालाच वज्रासन, मुक्तासन, गुप्तासन अशीही नावे आहेत. तर समाधी लावायचं असेल तर हे सगळं असं अवघड प्रकार आहेत. तर आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. तर ज्ञान ही समाधी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. पण जर कोणाला समाधी लावून जर बसायचं असेल तर मग अशा प्रकारचं करावं लागतं. आणि आपण याच्यामध्ये मग आता पुन्हा आसन लावून जर बसलं तर पुन्हा प्राणायाम करायचा. तर प्राणायाम कसा करायचा? तर प्राणायाम हे अनेक प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये सामान्य लक्षण असे की
डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा. डाव्या नाकपुडीने म्हणजे येणानाडीने वायू पूर्ण करावा, म्हणजे आत ओढून घ्यावा. आत ओढून घेतल्याच्या नंतर त्याला पुरकाशे म्हणतात. सुषुम्ना नाडीने तो दाबून धरावा, म्हणजे दोन्ही नाकपुड्याने दाबून धरावा, म्हणजे कुंभक करावा. आणि उजव्या नाकपुडीने तो सोडावा, त्याला रेचक म्हणतात. पूरक, कुंभक आणि रेचक अशा पद्धतीनं प्राणायाम असतो. पूरक, कुंभक, रेचक या तिघांना प्राणायाम म्हणतात. त्यात पुन्हा दोन प्रकार आहेत, एक अगर्भ आणि एक सगर्भ. नामाचं ध्यान करून जे चिंतन असतं ते सगर्भ असतं, ज्याच्यामध्ये नाम नाही ते अगर्भ असतं. म्हणून प्रणवोच्चारारहित प्राणायाम तो अगर्भ. प्रणवोच्चार म्हणजे ओंकार ज्याच्यामध्ये नाही, ज्याच्यामध्ये प्रणव ओंकार नाही तर त्याला अगर्भ असं म्हणतात. आणि प्रणवोच्चार सहित असेल तर त्याला सगर्भ असं म्हणतात. आपण चिंतन आपलं आपण म्हणतो होतंय, पण आपलं लक्ष श्वासाकडं नसतं. आपलं लक्ष असतं कामधंदा करण्याकडं, मोबाईल बघण्याकडं. म्हणजे माझं उदाहरण आहे, मी मोबाईल बघतो. म्हणजे मोबाईल बघितलं की मग आपलं ओंकारावर लक्ष आहे का? तर ध्यानात घ्या. उदाहरणार्थ आता आपण काम करायलो तर मग आपलं लक्ष लागत नाही. तर मग अशा पद्धतीनं आपल्या श्वासोच्छ्वासाकडे ध्यान असून ओंकाराकडे ध्यान असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर प्रत्याहार म्हणजे विषयापासून सर्व इंद्रियांच्या निरोधाला प्रत्याहार असं म्हणतात. विषयापासून सर्व इंद्रियाचा निरोधार त्याला प्रत्याहार असं म्हणतात. म्हणजे आपल्याला विषयाचं काय झालं नाही पाहिजे म्हणतात. विषयापासून सर्व इंद्रियांचा निरोध म्हणजे विषय नसले पाहिजे म्हणतात. प्रत्याहाराचा अर्थ आहे तसा. धारणा म्हणजे अंतराय रहित अद्वितीय ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी अंतःकरणाच्या स्थितीस धारणा म्हणतात. अंतराय रहित अंतःकरणाच्या प्रवाहास ध्यान म्हणतात. आणि समाधी कशी लावायची, तर मग उत्तान संस्काराचा तिरस्कार करून, म्हणजे जे आपल्यामध्ये आतमध्ये जे काय मनामध्ये संस्कार होतात त्या अंतःकरणाचा संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली, म्हणजे अंतःकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम तो समाधी. समाधीमध्ये सविकल्प आणि निर्विकल्प झालेल्या समाधी आपल्या पंचीकरणामध्ये शेवटच्या पाठामध्ये असतं सविकल्प आणि निर्विकल्प. पण म्हणावं महाराज, आता हे पंचीकरण तरी कुणी बघावं? आम्ही सांसारिक असल्यामुळं आम्हाला वेळ मिळत नाही. वाटलंच तर आम्ही तुम्हाला 5-10 हजार रुपये देऊ, वाटलं तर एखादा 1000 आगाव मागा, 11,000 पण तुम्हीच करा. पंचीकरण, विचारसागर, वरती प्रभाकर सगळं काही तुम्ही करा. आमच्याकडं पैसे पुष्कळ आहेत हो, पण आम्हाला वेळ मिळत नाही. बरं इकून तिकून वेळ मिळाला तर मग आता आम्हाला बाकीचे आमच्या पाठीमागं कामं असतात. आम्ही संसारिक आहेत की नाही दशरथ महाराज? मग म्हणले आता ते सोडून देऊन उगत तुम्ही आम्हाला महाराज काहीतरी वेगळंच सांगता. आता तुम्ही जर आम्हाला व्यवहार सोडून द्या आणि उगं परमार्थच करा म्हणला तर आमचा कसा होईल? बरं इकून तिकून मी करायची तयारी आहे, पण आमचे घरचे कसे गप बसतील? मग आमच्या घरच्यांनी जर बोलायला सुरू केलं तर मग म्या काय करावं? हो म्हणले आमच्या घरच्याला देवदेव आवडत नाही, मग आम्ही कसं करायचं? तर माय बापा हो, ध्यानात घ्या. इथं आपल्याला राहायचं किती दिवस हे ध्यानात घ्यावं लागतं. पण आपल्याला आपण जर खरोखरच त्या भगवान परमात्माची सेवा करत असू, त्या भगवंतावर आपलं खरोखरच प्रेम असेल, श्रद्धा असेल, आपल्या मनामध्ये जर शुभ संकल्प असतील, हे परमात्म्या मला हे तुझं ज्ञान व्हावं आणि तुझं नामचिंतन करून तू ज्ञान देऊन तू आम्हाला तुझ्या स्वरूपामध्ये विलीन करून घे, अशी जर कळकळीची विनंती त्या परमात्म्याकडे केली, तर तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही तेच होऊन राहणार. तुम्हाला ज्ञान होणार, तुम्हाला मोक्ष आहे काय ते कळणार, सर्व परमात्मा स्वरूप आहे असंच वाटणार. पण माय बापा अशी कुणी कल्पनाच करीत नाही, असा संकल्प कोणी करीत नाही. आपण म्हणतो उलट आता देवा थोडं जरा बाजूला थांब, जरा आम्हाला हे आमचा संसार बघू दे.
आम्हाला संसार करावाच लागतो. आता संसार होत असतो का करावा लागतो? तर हे ध्यानात घ्या. संसार होत असतो. संसार करावा लागत नाही. मग तुम्ही कसं म्हणतात की हे संसार होत असतो म्हणून? तर संसार होत असतो म्हणजे आपलं जसं प्रारब्ध आहे तसं शरीरानं कर्म होतच असतं. म्हणून तो संसारच आपला नाही, संसार होतो आणि परमार्थ करावा लागतो. आणि एकदा परमार्थ पूर्ण झाला तरी सुद्धा व्यवहारासाठीच खटपट होत असते शरीराकडून. कारण शरीराचं प्रारब्ध असतं त्याप्रमाणे हे घडतच असतं. पण ज्ञानवानाला माहिती असतं की हे कर्म माझे नाहीत. आता तुम्ही सांगा आपण चालू लागलो तर मग ते पाय आपले का? नाही, नाही, आपण चालू लागलो तर ते पाय चालतात का आपण चालतो? आता पाय चाललेले असते तर मी चलतो असं म्हणतो. कान ऐकलेले असतात आणि आपण मी ऐकला असं म्हणतो. डोळे पाहत असतात आणि मी पाहता असं म्हणतो. तर हे सर्व शरीराकडून होणारे कर्म हे ही मशिनरी बनवलेली आहे परमात्म्यानं. आणि या मशिनरी बनवलेल्या असल्या कारणानं आपल्याला जे जे बी शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय असतील ते विषय विषयाचेच असतात. इंद्रियाचे विषय असतात तर ते विषय आपले नाहीत. जे निषिद्ध विषय असतात ते ज्ञानवान ते निषिद्ध विषय करत नाही. ज्ञानवानाकडून निषिद्ध विषय होत नाहीत. आणि मग सर्वत्र परमात्माच आहे. परमात्म्यावर हे व्यवहार होण्यासाठी हे मिथ्या शरीर, मिथ्या इंद्रिय, मिथ्या विषय दिलेले आहेत. तर ध्यानात घ्यायचं की सविकल्प आणि निर्विकल्प अशा 2 प्रकारच्या समाधी आहेत. तर त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान, अन्य त्रिपुटीच्या भानसहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतःकरणाची स्थिती ती सविकल्प समाधी म्हणावा. यातही दर्शनविद आणि शब्दनविद अशा 2 समाधी आहेत. ज्यांनी पंचीकरण चांगलं बघितलं त्यांच्या हे ध्यानात येतं. मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे संहित, शब्दानुविद्ध म्हणजे शब्दरहित. म्हणजे शब्दासहित आणि शब्दरहित अशा 2 समाध्या झाल्या. तर त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतःकरणवर्तीची स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणावा. सविकल्प समाधी साधन आहे आणि निर्विकल्प समाधीचे फल आहे. सविकल्प समाधी व त्रिपुटी रूप द्वैत जरी प्रतीत होते तरी मर्तिका विकाराला मर्तिका रूप जाणून घटादी प्रतीत होत असताही मर्तिका रूपच आहेत असे ज्ञान होते. ज्याला ज्ञान असतं त्याला, ज्यानं जरी घट पाहिला म्हणजे गाडगं पाहिलं, गाडगं पाहिल्याच्या नंतर म्हणजे बघा ज्याला ज्ञान असतं ते गाडगं जरी पाहिलं तरी तो म्हणेल मातीच आहे. आणि जर माती पाहिली तरी तो मातीच म्हणेल. तसं आपल्याला आपण जर गाडगं पाहिलं तर आपल्याला गाडगं दिसतं, आपण गाडगंच म्हणतो पण माती म्हणत नाही. म्हणजे आपल्या ध्यानात येत नाही. आपण कपडे पाहिले तरी आपण कपडेच म्हणणार पण त्याला कापूस म्हणणार नाही. ज्याला ज्ञान झालेलं आहे सूक्ष्म ज्ञान, जरी कपडे पाहिले आणि कपडे जरी वेगवेगळे असले, कलर जरी वेगवेगळे असले तरी कापूस पाहायची सवय लागावी. ज्यानं कापूस पाहिला, कापूस हा म्हणजे अधिष्ठान आहे, अधिष्ठान. कपड्याचं अधिष्ठान जे आता समजा आपल्या सगळ्यांच्या अंगावर अनेक प्रकारच्या कलरचे कपडे आहेत. पण आपण कपडे म्हणून पाहतो ना आपल्याला कपडे दिसतात. पण कापूस कुणी पाहायचा? ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यानं अधिष्ठानाकडे लक्ष ठेवावं लागतं. कपडे नसून कापूस आहे. तसं अलंकार जे पाहतात त्यांना सगळं. आता ह्या माता मावल्या बघा कानाने, नाकाने, गळ्यामध्ये, बोटामध्ये सगळे सोनं नाणं घालतात. सोनं नाणं गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर त्यांना ते नेकलेस, चंद्रहार, काय ते कानातलं, नाकातलं काय जे जे बी नावं आहेत ते घेतात आणि तेच त्यांना दिसतं. पण ते कधी सोनं आहे असं म्हणत नाहीत. त्यांना ते अलंकार दिसतात परंतु सोनं आहे हे ध्यानात घ्यावा. कपडे पाहिल्यावर असणारा कापूस असणारा अधिष्ठान आहे. सोनं पाहिल्यावर, अलंकार पाहिल्यावर सोनं अधिष्ठान आहे. मातीचे गाडगे पाहिले तर माती अधिष्ठान आहे.
आणि सर्व जगत्रय पाहिलं तर ब्रह्माधिष्ठान आहे, आत्माधिष्ठान आहे. आणि आत्मा आपल्याला कळत नसल्यामुळं तर ह्या सगळ्या भानगडी आहेत. आत्मा कळायचा म्हणजे तुम्ही आत्मरूपच असल्यामुळे आपलाच डोळा आपल्याला कसा पाहीन. आता मला तुम्ही दिसत आहात मोबाईलवर. मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही मला दिसत आहात. तर माझे डोळे मलाच मी पाहत नाही. मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला पाहतात. पण डोळा डोळ्याला कसा पाहीन? माझाच डोळा मला पाहत नाही. मग माझाच मला डोळा जर पाहायचा असेल, तर मला आरसा समोर घ्यावा लागतो. तसं मग असणारी आपली वरती माघारी फिरवावं लागते आत्मा जर पाहायचा असेल तर. आता वरती माघारी फिरवायची म्हणल्यावर महाराज आम्हाला झोपच लागते. आम्हाला वरती माघारी फिरविली आणि आम्ही शांत झालो की आम्हाला झोप लागते. तर ध्यानात ठेवायचं की सर्व ब्रह्मच आहे. ब्रह्मावर सर्व मिथ्या बनलेला आहे. ही परमात्म्याची लीला आहे. त्या परमात्म्याने हे सर्व मिथ्या असं जगत बनवलेलं आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला हे सर्व जगत्रय खरं वाटतं, विषय खरे वाटतात, घरदार खरं वाटतं, जग खरं वाटतं. पण ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणाला हे ज्ञान होईल, त्यावेळेस तुम्हाला खात्रीशीर जर तुम्ही सूक्ष्म सूक्ष्म विचार केला तर, बारीक विचार केला तर ध्यानात घ्या. एक श्रीपाद बाबांचं उदाहरण आहे. श्रीपाद बाबा म्हणायचे, तुम्हाला जर बाजरीची भाकरी खायची असेल, बाजरीची म्हणा, ज्वारीची म्हणा, कोणची अशी जर बाजरीची भाकरी खायची असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं? बाजरी पेरावी लागते. बाजरी पेरल्याच्या नंतर ती उगवते. उगवल्याच्या नंतर ती मोठी होते, त्याला कणस येतात. मग ते असणारं बाजरी काढावी लागते. बाजरी काढताना मग तुम्ही बघा दसकट बाजूला करता. दसकट बाजूला करता म्हणजे बुडातून काढून टाकता. बाजरी काढता, बाजरी काढून एका जागेवर करता. त्याच्यानंतर वरली कणस काढून घेता आणि ते चिपाड बाजूला काढता. ते बाजूला काढल्याच्या नंतर मग तुम्ही खळं करता. खळं केल्याच्या नंतर बनग्या बाजूला करता आणि धान्य बाजूला करता. त्याच्यानंतर मग तुम्हाला मिळालेलं धान्य तुम्ही घरी आणता. घरी आणल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही त्याच्या दळणामध्ये काही खडाखुडा असेल तर ते तुम्ही बाजूला काढता. पुन्हा ते तुम्ही नेऊन दळून आणता. दळून आणल्यावर पुन्हा चाळण करता. मग तुम्ही चाळून आणलेल्या भाकरीचं पीठ त्या पिठाची भाकरी करता आणि मग खाता. मग तुम्हाला इकडचं बारीक कसं कळतं? मग तुम्ही जर एवढं बारीक बघता आणि एवढं बारीक करता आणि बारीक खाता, मग परमार्थामध्येच का बारीक बघू नये, का अभ्यास करू नये? एका टायमाची भाकरी खायची तर एवढी झंझट करता वर्षभराची. ते तुम्हाला करायचं आवडतं आणि हे परमार्थ करायचा आहे तर म्हणे महाराज कधी संपन आता विचारसागर. जरा पटकीनी संपवून टाका म्हणजे आम्हाला कामधंदे आमच्या पाठीमागे येतं. तुम्ही असं वर्षभर घेता तर आम्ही कसं करायचं? तुमच्या नादाला लागून आम्ही पहाटे 4ला उठावं लागायलं. मग आता सकाळी लवकर उठायचं, तुम्ही असे पाठ घ्यायचे, मग आमच्या पाठीमागे कामधंदे असतेत. महाराज मग कधी संपतोय आपला विचारसागर? तर संपला आता 10-15 तारखेपर्यंत संपून जाईल. काही काळजी करू नका. जरी संपला विचारसागर तरी तुम्ही घ्या म्हणलात तर दुसरं काही घेऊ. पण आता आपला एक लग्नाचा प्रोग्राम आलेला आहे. तर तेवढा आता हे 7वा तरंग झाला की तेवढा प्रोग्राम झाला की मग पुन्हा नंतर चालू करू. तर तुम्ही म्हणलात तर बरं का. तुम्ही जर त्या घेण्याकडे प्रेम दाखवलं तर, नाही तर म्हणतात महाराज तुमची आमची संगती आता बास झाली. का तर म्हणले तुम्ही आता आम्हाला रात्री आम्हाला उशिरा झोपायचं आणि सकाळी लवकर उठायची. आता आमच्या दादाला सवय असते 8ला उठायची. तर दादाला सुद्धा आमच्या 5ला उठावं लागायला लागलं. काय ज्ञानेश्वर दादा? लवकर उठावं लागायला लागलं. महाराज म्हणले अगोदरच तर आम्ही आजारी आणि त्याच्यामध्ये तुमचा आणखी भडीमार. बरं नाही पाठाला जावा तर तसा बी दोष. नाही उठावा तर असा बी दोष.
आता दुखतंय तर ते काय करावा? म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी अशा होतात. पण माय-बापावर जाऊ द्या, देवासाठी होतंय, तुमच्यासाठी होतंय. तुमचीच पुण्याई होईन आणि तुम्हालाच फायदा होईल. आणि तुमच्यामुळं मी पण उठतो, तुमचीच कृपा माझ्यावर झाली. आता मी सुद्धा 7-7 वाजेपर्यंत उठत नव्हतो. आता तुमची कृपा झाली, तुम्ही खूप मोठे महात्मेत मला महात्मे भेटलात. तुमच्यामुळं मला देवाचं स्मरण होतंय, देवाबद्दल बोलायला भेटतंय. जे माझे हे सखे आता हे तेच माझे सोयरे, तेच माझे सखे, तेच माझे माता-पिता, बंधू-बहीण सर्व तुम्ही आहात. कारण कशामुळं तर माझ्या परमात्म्याविषयी जर कोणी ऐकायला बसत असल, परमात्म्याविषयी आम्हाला कुणी बोलत असन, तर माझा परमात्मा सोडून दुसरं काय असन तिथे. निमित्त मात्र तुमच्या देहाचं केलेलं आहे. परंतु खरोखरच साक्षात परमात्माच आहे. कारण तुम्ही दिसायलात कशावर? तर ते चैतन्य आहे म्हणूनच तुम्ही दिसतायत. तुम्हाला मिथ्या शरीर दिलंय म्हणून तर तुम्हाला बोलता येतंय. मिथ्या शरीर दिलंय म्हणून तर तुम्ही आमच्या समोर येत आहात. आमच्याकडूनही मिथ्या शरीर आहे म्हणून तर असणारा हा मिथ्या व्यवहार होतोय. दोन्हीकडेही एकच चैतन्य आहे आणि त्याच्यामुळं असणारं तुम्ही म्हणजे खूप मोठे भाग्यवान आहेत आणि तुमच्यामुळं मला हे पाठ घ्यायला मिळतोय. कारण आम्हाला देवाबद्दल जर म्हणलात तुम्ही, तर आम्हाला त्याची आवड आहे असल्यामुळं कारण देवाबद्दल कोणी बोलत नाही, देवाचं कोणी ऐकत नाही आणि देवाची गरज कोणाला नाही. कारण आम्हाला सगळे विषय पुष्कळ मिळालेले आहेत आणि विषय पुष्कळ मिळून आम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटत असतो. परंतु तो आनंद मिथ्या आहे, तो आनंद सत्य नाही आणि ते जे सर्व जगत्रय आहे, विषय आहेत, ते परमात्म्यावरच निर्माण झालेले आहेत, पण ते मिथ्या निर्माण झालेले आहेत. तर मग मिथ्या शरीराने मिथ्या विषय संपादन करून जरी आपल्याला सुख आहे असं वाटत असलं, तरी खरं सुख ते नाही. तर भगवान परमात्माचं ज्ञान संपादन करून सर्व मिथ्या विषय असून आपण परब्रह्म स्वरूप आहोत हे असं आपल्याला कळतं. तर ध्यानात घ्या मग निर्विकल्प समाधीमध्ये ते द्वैत असतेच. पण पाण्यात टाकलेल्या मिठापर्यंत त्याची कोणत्या रीतीने प्रतीती येत नाही. आता सुसुप्ती व समाधी यांच्यामध्ये भेद आहे तो असा. सुसुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो. निर्विकल्प समाधीमध्ये ब्रह्माकार वृत्ती असते, पण तिचे भान होत नाही. जर भान होईल तर तो सविकल्प समाधीच झाला. सविकल्प समाधी अद्वैत भावना रूप व अद्वैत अवस्थान रूप अशा दोन प्रकारचा आहे. अद्वैत ब्रह्माकार अंतःकरणाच्या अज्ञातवरती सहित असतो. तो अद्वैत भावनारूप व याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वरती ही शांत होते. म्हणून वरती रहितास अद्वैत स्थान रूप निर्विकल्प समाधी म्हणतात. ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पाडला असता तो जसा लोखंड रूप होतो, त्याप्रमाणे अद्वैत भावनारूप समाधीच्या दृढ अभ्यासाने अत्यंत प्रकाशमान म्हणजे ज्ञानस्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीचा लय होतो. म्हणून अद्वैत अवस्थान रूप निर्विकल्प समाधी मुख्य फलरूप आहे. अद्वैत भावनारूप समाधी त्यांचे साधन आहे. अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधीचा आणि सुसुप्तीचा एवढा भेद आहे. सुसुप्तीतील आनंद अज्ञानाने आवृत्त असून वृत्तीचा लय अज्ञानात होतो. या अद्वैत अवस्थानरूप समाधीमध्ये निरावरण ब्रह्मानंदाचे भान व वृत्तीचा स्वयंप्रकाश ब्रह्मामध्ये लय होतो. सुसुप्तीवान म्हणजे झोपी गेलेला व अद्वैत अवस्थानरूप समाधीवान म्हणजे समाधी लागलेला. तर सुसुप्ती म्हणजे गाढ झोप आपल्याला माहिती आहे. सुसुप्तीवान म्हणजे झोपी गेलेला व अद्वैत अवस्थानरूप म्हणजे समाधीवान म्हणजे समाधी लागलेला. हे दोघेही पाहणाऱ्याला निश्चल असे सारखे दिसतात, पण वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये भेद आहे. तर अशा पद्धतीनं हे असा अभ्यास आहे. तर ह्यांनी जो तत्वदृष्टी काय झालेला आहे तो मुक्त झालेला आहे आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्याला जे अनुभव येतोय ते अनुभवित वर्णन कथन चाललेलं आहे. तर निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांच्या निवृत्तीचा उपाय आपण उद्याच्याला पाहू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन